नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. संध्याकाळचं रुटीन शेअर करते आहे. आज दूध तापायला ठेवलेलं आहे आणि आज मम्मीने देवघर क्लीन केलं होतं, मंडे होता म्हणून. तर मस्त चहा ठेवते मी गुडाची. तर कोणाकोणाच्या हाताने ना गुडाची चहा म्हणजे फाटते, दूध म्हणजे चहा फाटतो तो. तर माझ्या हाताने कधीच फाटत नाही गुडाचा चहा. तर तुम्ही गूळ ना, म्हणजे जो व्हाईट कलरचा गूळ असला ना त्याच्यामुळे चहा फाटते. तर हा थोडा डार्क आहे ना, तर ह्याच्यामुळे चहा फाटत नाही. तर चहा एकीकडे होतोय तोपर्यंत मी बाहेरून सुकलेले कपडे काढून आणले. तर आज मस्त ऊन पडलं होतं त्यामुळे सगळे कपडे एकदम सुकले करकरीत. नाहीतर कपडे सुकत नाही पावसामुळे. सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मी ते चहा गाळते मम्मीला आणि मला. तर मम्मीला शुगर आहे त्यामुळे त्या साखरेचा चहा पित नाही. तर आज आम्ही दोघेच होतो, म्हटलं माझ्यासाठी पण मी गुळाचा चहा ठेवला. संध्याकाळी 7 वाजता मी देवपूजा करून श्रावणातला दुसरा सोमवार होता, सगळ्यांचे उपवास होते. त्यामुळे मग वांग्याचं भरीत आणि मस्त उसळ बनवून घेतली. कारण श्रावण महिना चालू, डाळ भात वगैरे खाऊन खाऊन पण खूप कंटाळा आला होता. तर इथे मी मस्त भरीत बनवून घेतलं. आणि गेल्या सोमवारी पूजा वगैरे काही करता आली नाही कारण आमच्यावर सुत्ताक होतं त्यामुळे. तर इथे मस्त उसळ झालेली आहे, भरीत पण रेडी झालं आहे आणि लाईट पण गेलेली आहे ऐनवेळेवर. तर अंधारामध्येच मी स्वयंपाक केला. त्यानंतर मग मम्मीनी भजे काढून घेतले मिरच्यांचे आणि काही कांद्याचे. तर असा होता आजचा बेत, उसळची भाजी, भरीत, चपाती आणि भजे. तर आम्ही ते सगळं जेवायला बसलो. चला तर मग आता जेवण वगैरे झालं. माझा उपवास होता, उपवास सोडला. सगळे आम्ही सोबतच जेवलो आणि आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असणार. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.